परभणी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। जिल्ह्यामध्ये 21,23,056 मतदार आहेत आणि यासाठी 2290 मतदान केंद्र आहेत, ज्यासाठीचे जे काही साहित्य आहे मतदानाचं ते आज इथं दिलं जात आहे। परभणीच्या कृषी विद्यापीठामधील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथून ईव्हीएम असतील, व्हीव्हीपॅट असतील, इतर जे काही मतदान केंद्रासाठीचं जे साहित्य आहे ते वाटप केलं जात आहे। मग त्यामध्ये वेगवेगळे साहित्य आहे आणि सर्वच इथं चेक करून आता हे दिलं जात आहे आणि इथून हे सर्वजण मतदान अधिकारी जे आहेत ते मतदान केंद्रावर जातील आणि त्यानंतर मतदान केंद्र तयार होऊन उद्याच्याला मतदान होणार आहे। आपल्या सोबत परभणीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे आहेत। सर, कशा प्रकारची तयारी आहे? आज हे सर्व साहित्य वाटप केलं जातं। 17 परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये 2290 इतकी मतदान केंद्र असून आपल्याला माहिती आहे की परभणी जिल्ह्यातले 4 विधानसभा मतदारसंघ, जालना जिल्ह्यातले परतूर आणि घनसावंगी मतदारसंघ अशा 6 मतदारसंघासाठी आपण साधारण 12,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। आता साहित्य वाटप चालू आहे। सर्व साहित्य दिल्यानंतर सर्व साहित्य हे कर्मचारी तपासत आहेत। त्यांना जेवणाची देखील व्यवस्था ठेवलेली आहे। त्याचबरोबर फर्स्ट एड बॉक्स आणि चॉकलेट, बिस्किट, ORS पाकिट असे सर्व आपण सुविधा दिलेली आहे। सर्व या ठिकाणी पाहतोय आपण की सर्व कर्मचारी साहित्य तपासणी करत आहेत आणि जेवण झाल्यानंतर हे आपल्या विहित मार्गाने रूटवरती ते सेक्शन ऑफिसर सह रवाना होणार आहेत। किती संवेदनशील मतदान केंद्र आहेत, त्यांची काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? परभणी मतदारसंघामध्ये एकूण 47 संवेदनशील मतदान केंद्र आहेत। यासाठी आपण पूर्णपणे वेगकास्टिंग केलेलं आहे। त्या ठिकाणी आपण एक्स्ट्रा मॅनपॉवर दिलेली आहे, एक्स्ट्रा बंदोबस्त दिलेला आहे आणि पूर्णपणे त्या ठिकाणी शूटिंग होणार आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी गैरप्रकार होणार नाही यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील दिलेला आहे। मतदान वाढावं, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जातात। आपल्याकडे काय आव्हान असणार आहे किंवा आपण काय तयारी केली त्या अनुषंगाने? मागील वर्षभरापासून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी परभणी जिल्ह्यात स्वीपच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। लोकांना आवाहन केलेलं आहे। 2019च्या इलेक्शनमध्ये 63.10% इतके मतदान झाले होते। या 2024च्या निवडणुकीमध्ये किमान 70% मतदान होण्याच्या दृष्टीने आपण सर्व तयारी केलेली आहे। महानाट्य महोत्सव, महासंस्कृती महोत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, रमजान ईद असेल, या सर्व ठिकाणी आपण नागरिकांना, मतदारांना मतदानाची शपथ दिलेली आहे। जिंगल्स, सोशल मीडिया, होर्डिंग या माध्यमातून आमच्या स्वीपच्या टीम अहोरात्र यांनी वर्षभर मेहनत घेतलेली आहे। आम्हाला खात्री आहे की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच 70%च्या पेक्षा जास्त मतदान होईल। यासाठी आम्ही पूर्ण तयारी आणि कार्यवाही केलेली आहे। पोल चिटचा एक विषय होता। काल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी आरोप केला होता की पोल चिटचं वाटप पूर्ण झालेलं नाही म्हणून। पोल चिट संबंधी मी सर्व यावरूनशी वारंवार मागील 4 दिवसापासून संपर्कात आहे। त्यांचे लेखी अहवाल माझ्याकडे आहे। काल संध्याकाळपर्यंत 85% पोल चिटचं वाटप झालेलं होतं आणि आज थोडेफार राहिले असतील तर आज सकाळी फार पडता संध्याकाळपर्यंत पोल चिट या 100% पोहोचतील। त्याचबरोबर अल्फाबेटिक स्वरूपात प्रत्येक मतदान केंद्रावरती BLO असणार आहेत, त्यांच्याकडे अल्फाबेटिक स्वरूपात मतदार यादी असणार आहे। त्यामुळे उद्या मतदार जरी मतदान केंद्रावर गेले तरी त्यांना अतिशय कमी वेळात त्या ठिकाणी आपलं मतदान क्रमांक मिळेल। त्यामुळे तशी अडचण काही येणार नाही। पूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज झाले? निश्चितपणे आमची 100% तयारी आहे। 12,500 कर्मचारी, साधारण 4,000 इतक्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा बंदोबस्त आणि क्रिटिकल पोलिंग स्टेशनला विशेष बंदोबस्त अशी सर्व व्यवस्था झालेली आहे। आम्ही परभणीचं सर्व प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहोत। एकूणच बघायला गेलं तर हे होते जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं की पूर्ण मतदान केंद्रांवर आम्ही आज सज्ज होतोय आणि उद्याच्याला मतदान पार पडणार आहे। सर्वांनी मतदानाचा अधिकार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर बजावावा असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।